तर बघा व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 6वे मनोरंजनची माध्यमे हां, सोर्स ऑफ एंटरटेनमेंट किंवा म्हणजे साधन किंवा माध्यम आणि इतिहास आणि हिस्ट्री ठीक आहे. ह्याच्या ज्या सविस्तर नोट्स आहेत त्या आपण अभ्यासूया. मनोरंजनाची संकल्पना आणि गरज हां, याविषयी आपण जेव्हा प्रश्नपत्रिका डिस्कशन केल्या बोर्डाच्या मागच्या वर्षीच्या, तेव्हा मी त्यामध्ये सविस्तर बोललेलो आहे. परंतु या व्हिडिओमध्ये मी अजून थोडीफार त्याची काय म्हणतात ती जी उजळणी आहे आपण ती यामध्ये करूया थोडीफार. ठीक आहे. बघा मनोरंजन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मानवाला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची गरज असते आणि जी मनोरंजनातून पूर्ण होत जातो. आता सक्रिय मनोरंजन असतं यात तो स्वतः सहभागी होतो. म्हणजे तो त्याचा स्वतःचा सहभाग दर्शवतो. ठीक आहे. मैदानी खेळ आहेत, व्यायाम आहेत, नृत्य आहेत. नंतर निष्क्रिय मनोरंजन यात व्यक्ती केवळ प्रेक्षक असते. ठीक आहे. ती चित्रपट पाहते, संगीत ऐकते, नाटक बघते. ठीक आहे. आता बघा मनोरंजन हे मनाला आलेला ताण हलका करण्यासाठी, विरंगुळा आहे तो हलका करण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे ताण जो आहे, जो क्षीण आहे, तो हलका होतो. मन प्रसन्न होते. ठीक आहे. एक काय म्हणतात ते, एक विरंगुळा मिळतो आणि आपल्या मनाला. ठीक आहे. नंतर आहे मराठी नाट्यसृष्टीचा इतिहास. ठीक आहे. मराठी रंगभूमीने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली आहे. विष्णुदास भावे याने मराठी रंगभूमीचे जनक म्हटले जातात. त्यांनी सीतास्वयंवर हे पहिले नाटक लिहिले. हा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. ठीक आहे. संगीत यामध्ये बालगंधर्व केशवराव भोसले यांनी संगीत नाटकांना लोकप्रियता मिळवून दिली. आता तमाशा, आता लोककला असतात त्या त्या राष्ट्र राज्याच्या. तसं महाराष्ट्राची लोककला आहे तमाशा आणि लावणी सुद्धा महाराष्ट्राची ती लोककला आहे. तमाशातून लोकशिक्षण आणि मनोरंजन दोन्ही साधले जाते. ठीक आहे. पुढे बघा चित्रपट सृष्टी आणि त्याचा इतिहास. ठीक आहे. चित्रपट हे इतिहासाचे अत्यंत प्रभावी असे माध्यम आहे. भारताच्या चित्रपट इतिहासात दादासाहेब फाळके यांचे योगदान जे आहे ते खूप मोठे आहे. दादासाहेब फाळके यांनी 1993 मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला मूक चित्रपट प्रदर्शित केला. बोलपट आहे आलम आरा हा भारताचा पहिला बोलपट आहे. ऐतिहासिक चित्रपटामध्ये बघा अनेकदा काय होतं त्या चित्रपटातून शिवकालीन किंवा ऐतिहासिक घटनांचे चित्रण केले जाते. त्यामुळे इतिहासाची माहिती आपल्याला मिळते. ठीक आहे. ऐतिहासिक चित्रपट आहेत ते निर्माण करताना किंवा तो विचार करताना आपल्याला उपलब्ध पुराव्यानुसार ते एक म्हणजे त्याची ते काढावे लागतात. ठीक आहे. कीर्तन आणि भारुड परंपरा. ठीक आहे. आता प्राचीन काळापासून महाराष्ट्रात कीर्तन आणि भारुड ही मनोरंजनाची आणि प्रबोधनाची माध्यमं मानली जातात. आता ह्या मनोरंजनाच्या साधनांतून केवळ मनाला विरंगुळा मिळत नाही, तर जी काही साधने आहेत त्यातनं आपल्याला प्रबोधन सुद्धा म्हणजे एक चांगला संदेश, नैतिक संदेश किंवा सामाजिक संदेश जो आहे, तो या मनोरंजनाच्या माध्यमातून दिला असतो. ठीक आहे. मनोरंजन म्हणजे काय तर निखळ म्हणजे एक उत्साह होतो. मनावरील ताण हलका होतो. पण बहुतांश आणि मनाला प्रसन्न वाटते. प्रसन्नता मिळते मनाला. परंतु त्या काही मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक बोध सुद्धा मिळत असतो. ठीक आहे. आणि अ, नैतिक संदेश सुद्धा मिळतो. म्हणजे मनोरंजन करण्याबरोबरच ते प्रबोधनाचे आणि एक सामाजिक परिवर्तनाचे काम करत असतात. आता भारुड, संत एकनाथांची भारुडे खूप प्रसिद्ध आहेत. विनोदी आणि उपरोधिक भाषेतून त्यांनी समाजातील अनिष्ट रूढींवर टीका केली आहे. ठीक आहे. संत एकनाथांची भारुडे प्रसिद्ध का आहेत? कारण त्यांनी काय केलं आहे, हा एक विनोदी भाषेच्या माध्यमातून त्यांनी नैतिक संदेश, सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची भारुडं प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. पुढे बघा मनोरंजनाची आधुनिक माध्यमे. आता तंत्रज्ञानाचा विकास होत जातो. आता नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेले दिसतात. आता हे जे युग आहे ते आधुनिक आधुनिक युग आहे आणि त्यात मनोरंजनाच्या माध्यमांचा किंवा जे मनोरंजनाची साधने आहेत, त्या साधनांचा विकास झालेला दिसून येतो. आता तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या माध्यमात मोठी क्रांती झालेली आपल्याला दिसून येते. जसं की रेडिओ, आकाशवाणीच्या माध्यमातून आता मनोरंजनाच्या साधनातून आपल्याला केवळ नाटकं वगैरे पाहता येत नाहीत, तर आपल्याला बातम्या, गाणी हे म्हणजे पाहता येतं.
दूरदर्शन आहे. माहिती आणि मनोरंजन हे सर्वात मोठे माध्यम ठरलेले आहे. नंतर इंटरनेट आणि डिजिटल माध्यमे. आजच्या काळात सोशल मीडिया आहे. जसं की YouTube आहे, Instagram आहे, Facebook आहे. याद्वारे सुद्धा आपल्या मनोरंजन होत असतं. जे कंटेंट क्रिएट करतात. तर म्हणजे थोडक्यात काय आहे, एक त्यावर जो मनाला आलेला जो ताण आहे, जो क्षीण आहे, तो हलका होतो. ठीक आहे. हे सुद्धा एक मनोरंजनाचे माध्यम आहेत. आता एक मनोरंजनाचे स्वरूप आहे ते ह्या घटकांमुळे आपल्याला बदललेले दिसून येते. म्हणजे प्राचीन आधीच्या काळचे जे मनोरंजन होतं ते वेगळं होतं. म्हणजे ती मनोरंजनाची पद्धत आणि आजच्या काळच्या मनोरंजनाची पद्धत यात आपल्याला बदल दिसून येतो. व्यावसायिक संधी काय बघा, मनोरंजनाच्या क्षेत्रात आज रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. जेव्हा आपल्याला ठीक आहे बघा, कुठलंही असेल, नाटक असेल, चित्रपट असेल, यामध्ये लेखन, दिग्दर्शक, अभिनय, संगीत दिग्दर्शन याची गरज असते. ठीक आहे. आता सोशल मीडियावर बघितलं तर व्हिडिओ एडिटिंग, साउंड इंजिनिअरिंग यांची गरज असते. इव्हेंट मॅनेजमेंट आणि मार्केटिंग म्हणजे ते जे मनोरंजनचे ज्याद्वारे मनोरंजन केलं आहे, त्याचं मार्केटिंग करणं म्हणजे ते लोकांपर्यंत पोहोचवणं वगैरे, वगैरे. हे म्हणजे त्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणं. हां, यासाठी या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. चित्रपट क्षेत्रात इतिहास या विषयाची गरज का पडते? जर समजा आपल्याला एखाद्या ऐतिहासिक म्हणजे चित्रपट काढायचा आहे, त्यावेळी त्या काळातील काय म्हणतात ते, जे उपलब्ध पुरावे आहेत, संशोधन आहे, ते करणं गरजेचं असतं. त्या काळातील वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा हे म्हणजे तेच सगळं वेशभूषा, केशभूषा आणि त्या काळातील इतिहास हां, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे लोकांसमोर तो मांडायचा असतो. ठीक आहे. आता हे जे चित्रपट म्हणजे थोडा आपल्याला काय म्हणतात ते संशोधन करून तो चित्रपट आपण त्या लोकांसमोर प्रेझेंट करत असतो. म्हणून चित्रपट क्षेत्रात सुद्धा इतिहास या विषयाची गरज पडते. ठीक आहे. आता हे तेथील जाणकार असतात तेच ते काय म्हणतात त्यांना ते ज्ञान असतं. ठीक आहे. अशा या व्यावसायिक संधी होत्या. आता ही जी मनोरंजनाची साधने आहेत, जसं की नाटक आहे, यामध्ये विविध नाटक हे म्हणजे त्याच्या मागे काय म्हणतात ते सहाय्यक करणारे असतात. कलाकार असतात. त्या कलाकारांमुळे, दिग्दर्शकांमुळे, ठीक आहे, निर्मात्यांमुळे तो चित्रपट किंवा ते एखादं नाटक जे आहे लेखकामुळे ते यशस्वी होत असतं. ठीक आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.